कमळाची बी. आणि त्यांनी मला दाखवलं की इजिप्तमध्ये 1288 year old कमळाची बी, दॅट वॉज द ओल्डेस्ट अवेलेबल कमळाची बी. त्यांनी ती मेम्ब्रेन कापून ह्याच्यात टाकली पाण्यात, तर ते कमळ उगवलं. म्हणजे त्याचं जे मेम्ब्रेन असतं त्या बीवर, ते प्रोटीन मेम्ब्रेन होतं आणि त्या प्रोटीन मेम्ब्रेन त्या कमळाच्या सीडला प्रोटेक्ट करतं. आणि ते 2000 वर्ष 3000 वर्ष किती पण वर्ष ते पोटंट असतं ती कमळाची बी. आणि त्या पोटेन्सीने ती वाढते आणि मस्त कमळ येतात. मी म्हटलं अरे ग्रेट, कुठलीही बी मरेल एवढ्या सगळ्या हीटमध्ये ह्याच्यात, पण ही कमळाची बी इज लाईफ लॉंग. तर ते एजलेस म्हणतात त्याला, द मेम्ब्रेन इज एजलेस. तर मी ह्याच्यावरून त्या मेम्ब्रेनची आणि ते सीड्सचे एक्स्ट्रॅक्ट्स म्हणून माझं मिचेल एजलेस प्रोडक्ट्स काढले, विच इज अ होल रेंज ऑफ एजलेस प्रोडक्ट्स विच आय हॅव बॉट फॉर इंडिया. एक तर आपल्याला कमळ खूप प्रिय आहे. आपल्याला कळत नव्हतं की कमळ सगळ्या देवतांचं का प्रिय आहे, सगळ्या देवता कमळावर का बसतात. बुद्ध पण कमळावर बसले, सगळे कमळावर बसले. आता मला कळलं कमळ हे इटर्नल फ्लावर आहे, ते कधी मरत नाही. तुम्हाला काही इटर्निटी दाखवायची असेल तर कमळावरनं दाखवायची. पॉलिटिकल पार्टी ते जाऊन दे, परंतु कमळ इज, माझ्या देशात कमळाला खूप मानतात. इनफॅक्ट लक्ष्मीची पूजा करताना कमळ असलं पाहिजेच. तर मी म्हटलं की कमळ माझ्या लोकांना खूप आवडतं, हे काहीतरी माझ्या इट इज मिनिंगफुल फॉर माय कंट्री. म्हणून ते मी आय एम इम्पॉर्टिंग दोज एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम इजिप्त आणि आम्ही एजलेस प्रॉडक्ट लाईन तयार केली, विच इज मेकिंग द एज लेस. सगळ्यांचे एज वाढतं, प्रत्येक मिनटं, प्रत्येक आवर, प्रत्येक दिवस तुमचं एज वाढतच जातं. नोबडी कॅन हेल्प दॅट, हे निसर्गाचा नियमच आहे. पण आपल्याला ते एज लेस कसं करता येईल, कमी कसं करता येईल, ते त्याच्यासाठी मिचेल एजलेस वापरा. येस, मी पुढे सुद्धा तुम्हाला हेच विचारणार होते की अगदी भारतीय स्त्रियांमध्ये म्हणजे इन जनरल सुद्धा एक मनामध्ये असतं की मला अँटी एजिंग हा विषय खूप महत्त्वाचा असतो किंवा पिगमेंटेशन हा एक खूप प्रॉब्लेम असतो. आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं डोक्यामध्ये ठेवून हे प्रोडक्ट्स बनवले गेलेले. आणि भारतीय लोक हे अर्थातच आपण सगळेच इमोशनल खूप असतो आणि कमळाला जसं तुम्ही म्हणालात की अगदी आपल्या वैदिक काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तसेच वेगवेगळे इन्ग्रेडियंट आपल्या प्रोडक्ट्समध्ये आहेत. येस, मला हे प्रोडक्ट रेंज पण सांगायचे काय काय आहे. आम्ही ना पूर्ण नॅचरल प्रोडक्ट नाही बनवलं आणि हे आयुर्वेदिक नाही आहे, पण इन्ग्रेडियंट, मेन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट तो नॅचरल आहे, तो कमळाचा आहे. पण ते कमळाचा इन्ग्रेडियंट आतमध्ये शिरायला, स्किनच्या आतमध्ये जायला, वी डू नीड पेप्टाइड्स, वी डू नीड कॅरियर्स, वी नीड कोलेजन, वी नीड ऑल दीज थिंग्स फॉर इट टू रीच द स्किन वेअर वी वॉन्टेड टू वर्क. पण वर्क काय करतं, द लोटस सीड एक्स्ट्रॅक्ट वर्क्स, आणि दॅट वर्क्स सो वेल दॅट प्रत्येक स्त्रीला वाटतं ना की आपण आज जिथे आहोत 10 वर्षांनी आपण कुठे असू. म्हणजे इतकं आपल्याला जे अटेन्शन मिळते, जो आपला प्रभाव आहे सगळ्यांवर, तो प्रभाव 10 वर्षांनी असेल का, आपण तितकेच अट्रॅक्टिव्ह असूत का, आपण तितकेच एजलेस असूत का, ते सारखं किचकिच असते मागे. का आता कोणी बोलत नाही हा अजून आम्ही यंग आहोत वगैरे, पण आम्हाला असं आढळले वयाच्या 20-22 वर्षापासून 25 वर्षाचे मुली हे प्रॉडक्ट वापरतात. हां, कारण की त्यांना काळजी आहे, स्क्रीन टाईम आहे, लेट नाईट्स आहेत, पोल्युशन आहे, सगळं आहे. ह्याच्यातून स्किनला एज लेस कसं करायचं ते फक्त आम्ही सांगतो.